इयत्ता 7वी. विषय मराठी निबंध दगड. एकदा बाईंनी शाळेत दगड या विषयावर मुलांना निबंध लिहायला सांगितला. प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याचा निबंध मी आपणासमोर सादर करीत आहे. ऐकूयात मराठी निबंध दगड. दगड म्हणजे देव असतो, कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. कधी कधी तो दिसतो, पण पाहिलं तरच दिसतो. अनोळख्या गल्लीत तो आपल्याला कुत्र्यापासून वाचवतो, तो दगड असतो. हायवेवरून जाताना गाव केव्हा लागणार हे जे दाखवतो, तो दगड असतो. घराभोवती कुंपण बनवून जो घराचे रक्षण करतो, तो सुद्धा दगडच असतो. स्वयंपाकघरात जो आईला वाटण करण्यास मदत करतो, तो दगड असतो. आम्हाला झाडावरच्या चिंचा, बोरे, कैऱ्या इत्यादी पाडून देण्यास जो मदत करतो, तो सुद्धा दगडच असतो. आणि कधी कधी तो आमच्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो, तो सुद्धा दगडच असतो. परंतु एखाद्या माथेफिरू तरुणाच्या हाती लागला तर काचा फोडून त्याचा राग शांत करतो, तो सुद्धा दगडच असतो. पण कधी कधी मजुराचं पोट सांभाळण्यासाठी त्याला स्वतःलाच फोडून घेतो, तो सुद्धा दगडच असतो. शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी जो छिन्नी आणि हातोडीचे घाव सहन करतो, तो सुद्धा दगडच असतो. शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विश्रांती देतो, तो सुद्धा दगडच असतो. स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन जो आमच्या सोबत खेळतो, तो सुद्धा दगडच असतो. हाच दगड सतत आपल्या मदतीला धावून येतो. मग मला सांगा, देव सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं? देव सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं? बाई म्हणतात, तू दगड आहेस, तुला गणित येत नाही. आणि आई म्हणते, तूच माझा लाडका दगड आहेस. देवाला तरी कुठे गणित येतं? हो, देवाला तरी कुठे गणित येतं? गणित येत असतं तर त्याने फायदा तोटा बघितला असता ना, आणि तो मोठा व्यापारी झाला असता. आई म्हणते, दगडाला शेंदूर फासून त्यात भाव ठेवला की त्याचा देव होतो. म्हणजेच निष्कर्ष असा निघतो की दगडच देव असतो. दगडच देव असतो. समाप्त.